जस्ट इमॅजिन यू आर प्लेइंग अ गेम. तुम्ही एक गेम खेळताय आणि त्या गेम मध्ये देर इज नो डिफिकल्टी. काहीच डिफिकल्टीज नाहीये, एकदम सोपा गेम आहे. तुम्ही तो गेम खेळायला तुम्हाला आवडेल का तो ठेवून द्यायला तुम्हाला आवडेल? तुम्ही जास्तीत जास्त तो गेम 1 दिवस खेळशाल, 2 दिवस खेळशाल, 3 दिवस खेळशाल. पण मला सांगा, तुम्ही तो गेम जास्त दिवस खेळशाल का? नाही. आता त्याच गेमला आपण आपल्या लाईफ सोबत तुम्ही कम्पेअर करा. कम्पेअर दॅट गेम विथ युअर लाईफ. तुमची लाईफ त्या गेम सोबत कम्पेअर करा. तुमची लाईफ तशीच आहे. ना तुमच्यात हार्डनेस आहे, ना तुम्ही डिफिकल्टी फेस करताय, ना तुम्ही तुमची लेवल वाढवताय. असा गेम ज्याच्यात काहीच लेवल नाहीये, ज्याच्यात काहीच डिफिकल्टी नाही, त्याला जास्त व्हॅल्यू राहत नाही. आणि असा गेम जो फार डिफिकल्ट आहे त्याला जास्त व्हॅल्यू असते. याच्यावरनं तुमचं काय लक्षात येतं की आपण जेवढे टफ असू, जेवढे आपल्या लेवल्स जास्त आपण क्रॉस करू, तेवढे आपण मोर व्हॅल्युएबल होत जाऊ. आपल्या जीवनात तेवढी व्हॅल्यू ऍड होईल. पहिल्याच वेळेस गेम मध्ये कोणी 100 लेवल क्रॉस करत नाही, बरोबर ना? तसंच लाईफमध्ये पहिल्याच वेळेस, पहिल्याच अटेम्प्ट मध्ये कोणीच काही क्लिअर करू शकत नाही. एकदम बोटावर मोजणे इतके असतात की पहिल्याच अटेम्प्ट मध्ये सगळं सॉल्व्ह करतात. ते असे क्वचित असतात. पण तुम्ही जर स्वतःला सामान्य समजत असाल तर वापस एक चान्स द्या. एवढं लक्षात ठेवायचं, इथे या जगात सगळे बेस्ट आहेत. कधीच कधीच कोणाला कमी समजायचं नाही. पण एवढं लक्षात ठेवायचं, सगळे चांगले आहेत, मी कधीच कोणाला कमी समजत नाही, पण मी त्यांच्यापेक्षा चांगला आहे. सिंपल रूल, गोल्डन रूल, तुमची लाईफ चेंज करणारा रूल. असाच अजून एक रूल घेऊन मी आलेलो आहे आज. आणि आज आपण आपल्या लाईफची लेवल अजून हार्ड करूयात. आणि आपल्या चॅप्टरच्या सुरुवातीला आपण शिकलेलो होतो कार्बन. आता तेच अजून जरा अवघड करून आपण त्याचे क्रिस्टलाइन फॉर्म्स आणि नॉन क्रिस्टलाइन फॉर्म बघून आपली लाईफची लेवल, आपल्या शिक्षणाची लेवल अजून जरा टफ करूयात. तर मी तुमच्यासोबत दर्शन. जय शिवराय मित्रांनो. आज आपण बघतोय लेक्चर नंबर 4. कशाचं? कार्बन अँड इम्पॉर्टंट एलिमेंट्स. तर सगळ्यात आधी आपण सुरुवातीला बघितलं होतं कार्बन बद्दल आपण घेतली होती इन्फॉर्मेशन, बरोबर. आता त्याच्यानंतर आपण बघितले त्याचे अलोट्रोप्स. मी तुम्हाला बोललो होतो अलोट्रोप्स म्हणजे काय. सेम केमिकल प्रॉपर्टीज बट डिफरंट फिजिकल प्रॉपर्टीज. ओके, तुमचं पाठ होऊन गेलं असेल. आता नंतर आपल्याला बघायचंय अलोट्रोप्सचे मी 2 फॉर्म सांगितले होते. पहिलं असतं क्रिस्टलाइन फॉर्म आणि दुसरं असतं नॉन क्रिस्टलाइन फॉर्म. पहिलं असतं क्रिस्टलाइन फॉर्म आणि दुसरं असतं नॉन क्रिस्टलाइन फॉर्म. क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये आपण 3 सबस्टन्सेस बघितले होते, तुमच्या आठवणीत असेल. पहिलं आपण बघितलं होतं डायमंड, दुसरं आपण बघितलं होतं ग्रेफाइट आणि तिसरं आपण बघितलं होतं ते म्हणजे फ्युलेराइट. आय होप की तुम्हाला ते 3 लेक्चर समजले असतील. आता आपण लेक्चर नंबर 4 बघतोय, ज्यात आपण कार्बनचे नॉन क्रिस्टलाइन फॉर्म, त्यालाच आपण बोलतो ॲमॉर्फस फॉर्म, ते बघणार आहोत. ते कोणकोणते? तर सगळ्यात आधी आहे तुमचं कोल, COAL, कोल. त्यानंतर दुसरं आहे जे म्हणजे तुमचं चारकोल आणि तिसरं आहे ते म्हणजे तुमचं कोक. नॉट कोक, कोक. तर आपण बघितलं होतं क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये जे कार्बनचे ऍटम्स असतात ते कसे, एक तर डायमंड मध्ये आपण बघितलं होतं 4 नेबरिंग ऍटमला बॉन्डेड असतील, ग्रेफाइट मध्ये बघितलं होतं 3 नेबरिंग ऍटमला बॉन्डेड असतील. पण इथं हे डिफायनाइट ऍटमला बॉन्ड नसतात. ओके, हे डिफायनाइट त्यांचं स्ट्रक्चर नसतं, म्हणून ते कसे असतात? नॉन क्रिस्टलाइन असतात. आणि ते नॉन क्रिस्टलाइन असल्यामुळे त्यांचा लगेच चुरा होऊन जातो. चुरा बघा, तुम्ही उचला कोळसा उचलल्यानंतर असं त्याला दाबा, लगेच चुरा होतो. म्हणजेच ते कसे असतात? नॉन क्रिस्टलाइन असतात. आता आपण बघू पहिला विषय म्हणजे कोल. तर आपण इन्फॉर्मेशन एक शब्दात बघू. द अरेंजमेंट ऑफ कार्बन ॲटम्स इन दिस फॉर्म इज नॉट रेग्युलर. अरेंजमेंट ही काय आहे? रेग्युलर नाही. डायमंड, ग्रेफाइट सारखी रेग्युलर नाही. सगळ्यात आधी आपण बघणार आहे कोल, चारकोल आणि कोक. फार विद्यार्थ्यांना कोल आणि चारकोल मध्ये कन्फ्युजन असतं, काय ते आपण आज क्लिअर करू. ओके, कोल बघायचं सगळ्यात आधी. कोल जे असतं ना ते फॉसिल फ्यूल असतं. आता व्हॉट इज फॉसिल फ्यूल? फॉसिल फ्यूल म्हणजे जमिनीतल्या आतमधनं जे भेटणारं इंधन असतं, लाईक पेट्रोल, डिझेल. जमिनीतल्या आतमधनं भेटणारं जे कोळसा असतो त्याला आपण बोलतो दगडी कोळसा. मराठीत आपण बोलतो दगडी कोळसा आणि इंग्लिशमध्ये आपण बोलतो कोल. ते कसं असतं? एक फॉसिल फ्यूल.
इट कंटेन्स कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. त्याच्यात काय काय असतं? कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. आणि नेक्स्ट ओळीतच दिले त्याच्यात फॉस्फरस सुद्धा असतं, त्याच्यात नायट्रोजन पण असतं आणि त्याच्यात सल्फर सुद्धा. त्याच्यानंतर हे कोणत्या स्टेटमध्ये सापडेल? असं फॉसिल फ्युल आहे जे की सॉलिड स्टेटमध्ये सापडतं. पेट्रोल आणि डिझेल सारखं लिक्विड स्टेटमध्ये सापडत नाही. ते कोणत्या स्टेटमध्ये सापडतं? सॉलिड स्टेटमध्ये सापडतं. आता कोल जर बनतो तर तो त्याची एक प्रोसेस असते. डायरेक्ट कोल आपल्याला भेटत नाही, त्याची एक प्रोसेस असते. ते 4 स्टेज मधनं आपल्याला शिकायच्या आहेत. त्या 4 स्टेज शिकायच्या आहेत की ज्याच्यापासून कोल बनतो. तर लक्षात द्या मित्रांनो, पहिली स्टेप आहे पीट, दुसरी स्टेप आहे लिग्नाइट, तिसरी स्टेप आहे बिटुमिनस आणि चौथी स्टेप आहे अँथ्रेसाइट. या 4 स्टेप मधनं गेल्यानंतर आपल्याला भेटतो कोल. तर सगळ्यात आधी आपण शिकणार आहोत पहिली स्टेप म्हणजे पीट. आता हे पीट काय असतं माहिती का? पहिली स्टेप असते कोलची. जमिनीच्या आत असतो. जमिनीच्या आत कोण असतं? अजून पाणी पण असतं ना. आता ही पीट आहे ना, बघा, फॉर्मेशन ऑफ पीट इज द फर्स्ट स्टेप ऑफ द फॉर्मेशन ऑफ कोल. कोल बनवायची पहिली स्टेप आहे. जेव्हा पीट जे एकदम पहिली स्टेप असते त्यात काय असतं? पीटमध्ये 60% पेक्षा कमी कार्बन असतं. ओके. आणि जास्तीत जास्त काय असतं? वॉटर असतं. इट कंटेन्स हाय प्रोपोर्शन ऑफ वॉटर. बघा लिहिलेले, त्याच्यात काय असतं? जास्तीत जास्त पाणी. आणि त्याच्यानंतर 60% पेक्षा कमी काय असतं? कार्बन. इथपर्यंत कळलं. आता त्याच्यात जर आपण डायरेक्ट पीठ जर जाळलं, पीठ जर आपण कोल कशासाठी यूज करतो? जाळायसाठीच यूज करतो ना, फ्यूल आहे ना. जर आपण पीठ जाळलं, पीठ जाळलं तर जास्त हीट भेटणार नाही आपल्याला. का? कारण त्याच्यावर वॉटर आहे. ओके. मग आपण पीठ जाळत नाही, त्याच्यावर प्रोसेस करतो. सिंपल. फर्स्ट स्टेप झाली क्लिअर. पहिली काय असते? पीठ. पीठमध्ये जास्तीत जास्त पाणी असतं आणि 60% पेक्षा कमी कार्बन असतो. ओके. कार्बन कमी असतो, पाणी जास्त असतं, म्हणून ते जळायला उपयोग होणार नाही, कमी हीट भेटेल. आणि त्याच्यानंतर आपल्याला बघायचंय दुसरी स्टेप, ती म्हणजे आहे लिग्नाइट. लिग्नाइट काय? सेकंड स्टेप ऑफ फॉर्मेशन ऑफ कोल. पीठचं रूपांतर आपण कशात करू? लिग्नाइट. आता कसं काय करू? तर पीठ आहे ना, पीठ, त्याला आपण प्रेशर अप्लाय करू. काय करू? त्याच्यावर प्रेशर टाकू आणि प्रेशर टाकल्यानंतर त्याला हीट देऊ. बघा, पीठ वॉज ट्रान्सफॉर्म इंटू लिग्नाइट. लिग्नाइट मध्ये कसा त्याचा ट्रान्सफॉर्म करतो आपण? इन्क्रीज प्रेशर. काय टाकतो त्याच्यावर? प्रेशर इन्क्रीज करतो आणि टेम्परेचर पण इन्क्रीज करतो. आता टेम्परेचर इन्क्रीज केल्यानंतर आणि प्रेशर इन्क्रीज केल्यानंतर आधी पीठ मध्ये कार्बन किती होता? 60% होता, तेव्हा त्याच्यापेक्षा कमी होता. पण आता प्रेशर टाकल्यानंतर आणि हीट दिल्यानंतर आता कार्बनचं पर्सेंटेज वाढलेलं आहे. 60 to 70% इथं कार्बन झालेला आहे. आणि लास्ट ओळख आहे लिग्नाइट इज द सेकंड स्टेट ऑफ फॉर्मेशन ऑफ कोल. लिग्नाइट कळलं असेल, आय होप. लिहत जा. त्याच्यानंतर पुढं बिटुमिनस ही काय? तिसरी स्टेप आहे. सेम प्रोसेस. बिटुमिनस थर्ड स्टेज आहे. सेम लिहिलेले बघा, थर्ड स्टेप लिहिलेली असं. त्याच्यानंतर दुसरी स्टेप बिटुमिनस मध्ये पण आपण काय करतो? सेम. इन्क्रीज प्रेशर आहे ना, मी असं खाली हात करतोय कारण आपण प्रेशर असं लावतो ना. इन्क्रीज प्रेशर आणि हीट देतो. काय देतो? हीट आणि प्रेशर इन्क्रीज करतो. आता इन्क्रीज केल्यानंतर काय होईल रे? वापस कार्बनचं पर्सेंटेज वाढून जाईल. जे किती होतं आधी? 60 to 70 होतं, आता ते किती होऊन जाईल? 70 to 90% होऊन जाईल. त्याच्यातनं आपल्याला हीट जास्त भेटणार आहे. त्याच्यानंतर पुढची स्टेप आहे ती म्हणजे अँथ्रेसाइट. अँथ्रेसाइट स्टेट आहे, ती स्लाइड मिस झालेली आहे, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. वापस तीच काय? फोर्थ स्टेट आहे अँथ्रेसाइट. त्याच्यात काय होतं? वापस आपण प्रेशर देतो, वापस हीट देतो आणि त्याच्यात 90% पेक्षा जास्त काय भेटून जातं आपल्याला? कार्बन भेटून जातं. तो आपण कोल म्हणून वापरू शकतो. आता युजेस काय? कोल इज यूज फॉर ऍज अ फ्यूल इन फॅक्टरीज अँड होम्स. आपण फ्यूल म्हणून पण कोल वापरू शकतो. त्याच्यानंतर कोल इज युज्ड टू ऑब्टेन कोक, कोल गॅस अँड कोल तार. तार म्हणजे डांबर वगैरे बनवायला आपण कोल वापरू शकतो. त्याच्यानंतर कोल इज युज्ड इन द थर्मल पॉवर प्लांट. जे थर्मल पॉवर प्लांट असतात ज्याच्यापासून आपल्याला इलेक्ट्रिसिटी भेटते, तिथं पण आपण कोल वापरू शकतो. पुढे आपण बघू चारकोल. चारकोल काय? कोल कळलं, कोल जमिनीतनं भेटतो. चारकोल कशापासून बनतो? बघा, तुम्ही रात्री शेकोटी करतात, शेकोटी केल्यानंतर जो जाळलेला जे काळं काळं पडलेलं असतं बघा, ते लाकडाचं, तोच काय असतं? तुमचा चारकोल.
पण तो कसा भेटतो माहिती, तुम्ही लाकूड घ्या आणि लाकूडला इनसफिशियंट एअर मध्ये जाळा, ओके, तो अर्धवट जळल आणि त्याच्यानंतर जो उरतो ना तो असतो तुमचा चारकोल. कळलं? आणि तेच जर तुम्हाला प्राण्यांपासून पण जर चारकोल बनवायचं असेल तर त्यांचे बोन्स असतात का, ते जाळल्यानंतर, किंवा हॉर्स म्हणजे शिंग जे की तुम्हाला 10वी नंतर फुटतात, ते जाळल्यानंतर आपल्याला चारकोल भेटतो. On the other hand, the charcoal made from plants is formed by combustion of wood in insufficient supply of air. कंबशन करायचं कशाचं, वूडचं, एअरच्या इनसफिशियंट सप्लाय मध्ये, तीच लिहिलेलं आहे. ओके, आता पुढे बघू चारकोलचे युजेस. तुम्ही तुमच्या सायन्स एक्सपेरिमेंट केला असेल किंवा शाळेत तुमचं विज्ञान प्रदर्शन होतं, ओके, त्या विज्ञान प्रदर्शन मध्ये तुम्ही बघितलं असेल चारकोल आहे, एक अशी सलाईनची बॉटल घेतात किंवा एखादी बॉटल घेतात, त्याच्यात असे वाळू वगैरे टाकतात ना, वरती असा कोळसा टाकतात, वरून गढूळ पाणी सोडतात, खालून फ्रेश पाणी निघतं. मोस्ट ऑफ बघितलं असेल. त्याच्यावरनं काय कळतं तुम्हाला की चारकोल आहे ना, चारकोलचं एकच काम आहे, टॉक्सिन्स काढून घेणं. काय काढून घेणं? टॉक्सिन्स काढून घेणं, शुद्ध करणं, कोणती गोष्ट फिल्टर करणं, कोणाचं काम आहे? चारकोलचं काम आहे. म्हणून चारकोलचे फेस मास्क आपण वापरतो, जे फेसला लावले का, फेसला लावल्यानंतर जर आपण काढलं तर चेहऱ्यावरची सगळी डट त्याला चिपकून जाते. त्याच्यानंतर चारकोल आहे ना, हे फायर एक्सटिंग्विशर या फायर ब्रिगेड मधले जे कर्मचारी असतात का, त्यांचे जे मास्क बनवलेले असतात ना, त्याच्यात पण लावलेला असतो एका साईडला, कारण त्याच्यातली जी धूळ, सगळे प्रदूषित हवा आहे ना, ती फ्रेश होऊन आपल्याला ऑक्सिजन घेता येईल म्हणून. ओके, त्याच्यानंतर मेडिकल यूज साठी पण काय करतो आपण, ऍक्टिव्हेटेड चारकोल वापरतो. तुम्ही ऍड बघितली असेल, ऍक्टिव्हेटेड चारकोल याच्यात असं तसं. ओके, आता त्याच्यानंतरचा आपला एक पॉइंट आहे नॉन क्रिस्टलाइन फॉर्म ऑफ अलोट्रोप्स मधला, तो म्हणजे कोक. कोक कसा तयार केला जातो माहिती का? जो कोल असतो ना, एकदम इझी बघा, कोल आहे, कोल पासून कोल गॅस काढला, कोल पासून कोल गॅस काढून घेतल्यानंतर जो उरलेला कोल असतो त्यालाच आपण कोक असं बोलतो. कोल पासून कोल गॅस काढल्यानंतर जो उरलेला प्युअर कोल असतो त्यालाच आपण कोक म्हणतो. आणि कोल कशाला वापरतात तर फ्युएल म्हणून वापरतात, म्हणून कोक पण कशासाठी वापरतील, हा फ्युएल म्हणून वापरतील. त्याच्यानंतर अजून काय यूज आहे कोकचा अजून यूज प्रोड्युसिंग गॅस म्हणून एक गॅस आहे, तो बनवण्यासाठी वापरला जातो. आणि त्याच्यानंतर एक वॉटर गॅस म्हणून गॅस असतो, तो बनवण्यासाठी पण कोकचा वापर केला जातो. ओके, आता त्याच्यानंतरचा आपला एक पॉइंट आहे, याच्यासाठी मला व्हाईट बोर्डचा यूज करावा लागणार आहे, म्हणून इथून व्हिडिओ कट होऊन मी व्हाईट बोर्डवर शिफ्ट होईल. पण त्याच्या अगोदर एक बेसिक पॉइंट तुम्हाला मी समजावून देतो, इथे एकदम इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला आतापर्यंत एवढं तर माहिती आहे, कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 आहे, एवढं लक्षात ठेवायचं. ॲटॉमिक मास नंबर 12 आहे आणि इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 2,4 आहे आणि व्हॅलेन्सी 4 आहे. व्हॅलेन्सी 4 आहे म्हणजे त्याच्या लास्टच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. आपल्याला इथपर्यंत माहिती आहे. आता पुढची जी कन्सेप्ट आहे ना, ती मी तुम्हाला व्हाईट बोर्डवर समजून देईल. ओके, तर आपण काय बघितलं आतापर्यंत? कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती? 6 आहे. कार्बनचा ॲटॉमिक मास नंबर किती आहे? 12 आहे. आणि कार्बनची इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन किती आहे? 2,4 आणि व्हॅलेन्सी किती आहे? 4 आहे. हे आपल्याला माहिती आहे. ओके, तर सगळ्यात आधी मी इथं कार्बन काढून दाखवतो तुम्हाला. हा मध्ये न्यूक्लियस, ही फर्स्ट शेल आणि ही सेकंड शेल. ओके, आता सगळ्यांना माहिती आहे कार्बन मध्ये किती आहे इलेक्ट्रॉन्स? 6 इलेक्ट्रॉन्स आहे. मग पहिले 2 कुठं असतील? आतल्या शेलमध्ये. कारण नियम काय सांगतो आपल्याला, पहिल्या शेलमध्ये किती असतील? हे बघा, मी पहिल्यापासून एकदम डिटेल मध्ये सांगतो. पहिल्या शेलचं नाव काय? के. दुसऱ्या शेलचं काय? एल. मग के, एल, एम, एन अशा पुढे शेल्स पडत जातात. के शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स राहतात? 2. एल मध्ये किती राहतात? 8. एम मध्ये 16 आणि हे इथे एन मध्ये 32 असे इलेक्ट्रॉन्स असतात. तर पहिली शेलचं नाव काय? के. के शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स राहतील? 2 इलेक्ट्रॉन्स राहील. दुसरी शेल काय? एल. बघा, के एल. एल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स पाहिजेत? 8. पण आता उरले किती आपल्याकडं? 6 मधनं 2 गेले तर उरले 4 इलेक्ट्रॉन्स. 1, 2, 3, 4 इलेक्ट्रॉन्स. ओके, मग हा जो कार्बन आहे याला 4 इलेक्ट्रॉन्सची गरज आहे ना,
का गरज आहे? कारण इथं 8 होत आहेत का? पूर्ण नाही होते. 8 पूर्ण होत नाहीये एल शेल मध्ये, बरोबर. मग जर इथं 8 पूर्ण होत नसतील तर हा अनसॅटिस्फाईड आहे. बघा, 8 पूर्ण होत नसतील तर तो काय? अनसॅटिस्फाईड आहे. मग एक तर याच्याकडे 2 ऑप्शन आहेत. किती ऑप्शन आहेत कार्बनकडे? 2 ऑप्शन आहेत. पहिलं ऑप्शन काय माहिती का? फर्स्ट ऑप्शन. 2 ऑप्शन आहेत. फर्स्ट ऑप्शन काय त्याचं? एक तर तो हे पण 4 देऊन देईल. काय कराल? एक ऑप्शन काय? हे फक्त 4 आहेत ना, हे देऊन देईल. मग हे 4 दिल्यानंतर ही शेलच गायब होऊन जाईल पूर्ण. पहिलं ऑप्शन काय? 4 इलेक्ट्रॉन्स देऊन दिले म्हणजे काय केले? लूज. बघा व्यवस्थित, लूज केले. मग आता 4 इलेक्ट्रॉन लूज करून दिले. मग याच्याकडे किती इलेक्ट्रॉन उरले रे? 2. किती इलेक्ट्रॉन उरले? 2. पण मग मला सांगा, पिरियॉडिक टेबल मध्ये असा एक एलिमेंट की ज्याचा ऍटॉमिक नंबर 2 आहे, म्हणजे त्याच्यात इलेक्ट्रॉन्स 2 आहे. तो कोण आहे? हेलियम. कोण आहे? हेलियम. कार्बन कोणासारखा जाईल? हेलियम सारखा. ओके. किंवा मग दुसरं ऑप्शन काय कार्बनकडं? कार्बन म्हणाल मला भाई कोणालाच मदत करायची नाही, मला द्यायचं नाही कोणालाच. मग कार्बन म्हणाल भाऊ मी आहे ना 4 इलेक्ट्रॉन दुसऱ्याकडनं घेऊन घेतो. 4 चीच कमी आहे ना मला, मी 4 दिले काय आणि 4 घेतले काय? दुसरं ऑप्शन काय? घेऊन घेईल, म्हणजे गेन करून घेईल. बघा मग कार्बनने काय केलं? आता इलेक्ट्रॉन गेन करून घेतले. आधीचे 4 तर होतेच त्याच्याकडे. 1 2 3 4 4 तर होतेच, पण अजून 4 घेऊन घेतले कार्बनने. 1 2 3 4 अजून 4 इलेक्ट्रॉन्स घेऊन घेतले. मग किती इलेक्ट्रॉन झाले मोजा? 1 2 येतं ना तुम्हाला? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. किती इलेक्ट्रॉन झाले ते? 10. पिरियॉडिक टेबलमध्ये 10 ॲटॉमिक नंबर कोणाचा आहे किंवा 10 इलेक्ट्रॉन कोणामध्ये राहतात? तर तो आहे आपला निऑन दादा. कोणता दादा? निऑन दादा. निऑन कडे काय किती इलेक्ट्रॉन असतात? 10. मग 2 ऑप्शन होते कार्बनकडे, एक तर लूज किंवा गेन. दोघं त्याला सारखेच पडत होते. दोघं ऑप्शन त्याला सारखेच पडत होते. मग ह्या बाबतीत कार्बन काय म्हणे? भाऊ इकडं पण गेलं तर सारखंच आहे, तिकडं पण गेलं तर सारखंच आहे. मग कार्बन काय म्हणे? माझ्या मम्मीने मला एक गोष्ट शिकवलेली, शेअरिंग इज केअरिंग, जे की तुमच्या मम्मीने पण शिकवले असेल. शेअर करा, शेअर. कार्बन म्हणे बो आज माझ्यावर वेळ आहे, उद्या तुझ्यावर येईल. त्याच्यापेक्षा माझ्याकडे जे 4 इलेक्ट्रॉन आहे ते मी तुझ्यासोबत शेअर करतो. म्हणजे पूर्ण दिले का? नाही, शेअर केले. आणि त्याच्याकडे जे 1-2 इलेक्ट्रॉन असतील ते घेऊन घेतले. आता ते दिले कसं काय ते बघू आपण. ओके, ते एकदम डिटेलमध्ये आपण बघू. बघा एकदम एकदम व्यवस्थित लक्ष द्या. न्यूक्लियस, सेकंड शेल. कार्बनकडे किती इलेक्ट्रॉन्स आहे? 6 इलेक्ट्रॉन्स आहे. मग 6 काढू आपण. पहिल्या शेलमध्ये किती राहतात? 1 2. दुसऱ्या शेलमध्ये किती राहतात? 4. 1 2 3 4. बरोबर, 4 इलेक्ट्रॉन्स आहे. मग असा एलिमेंट शोधला कार्बनने. कार्बनने काय केलं? एक असा एलिमेंट शोधला की ज्याला शेअर करू शकतो. मग एंट्री झाली आपल्या पिक्चरमध्ये हायड्रोजनची. कोणाची एंट्री झाली? हायड्रोजनची. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर काय सगळ्यांना माहिती पाहिजे, तो म्हणजे 1. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर काय? 1. मग भाऊने काय केलं? बघा आता हायड्रोजनचं स्ट्रक्चर कसं असेल? एक शेल आणि एकच इलेक्ट्रॉन विचाराकडं, एकच इलेक्ट्रॉन आणि एकच शेल. पण नियम काय सांगतो? KLMN. पहिल्या शेलमध्ये 2, दुसऱ्यात 8, तिसऱ्यात 16 आणि चौथ्यात 32. बरोबर, 2 8 16 आणि 32.
तर कार्बनची फर्स्ट शेल आहे म्हणजे तिचं नाव, हायड्रोजनची फर्स्ट शेल आहे, तिचं नाव काय के. मग हायड्रोजनला के शेल मध्ये 2 पाहिजेत ना, 2 हवेत, पण हायड्रोजनकडे किती, एकच आहे. हायड्रोजनला 1ची गरज आहे की नाही, तो बी गरजू आहे. मग हायड्रोजन कोणाकडे जाईल, कार्बन दादा, कार्बन दादा मला 1 इलेक्ट्रॉन देतो का. मग कार्बन मोठ्या भावाच्या नात्याने काय म्हणाल, ठीक आहे तू पण मला 1 इलेक्ट्रॉन दे, मी पण तुला 1 इलेक्ट्रॉन देतो. बघा, मग हा हायड्रोजन असा गेला गेला गेला, हा कार्बनचा 1 इलेक्ट्रॉन, बरोबर. हायड्रोजन आला आणि याला चिपकून गेला. बघा असं हायड्रोजन आला, याला चिपकलं. हा 1 इलेक्ट्रॉन याने पण घेतला, याने पण, कार्बनचा. हायड्रोजनकडे अजून 1 इलेक्ट्रॉन होता ना, हायड्रोजनकडे पण 1 इलेक्ट्रॉन होताच ना. दोन इलेक्ट्रॉन झाले का बघा, हायड्रोजनकडे 2 इलेक्ट्रॉन होऊन गेले, 1 स्वतःचा आणि 1 कार्बनचा. हायड्रोजनचा डुप्लेट कंप्लीट झाला, बरोबर. मग असे अजून पण ठिकाणी होईल ना, इथे 1 इलेक्ट्रॉन, इथे 1 इलेक्ट्रॉन, इथे 1, हायड्रोजन येऊन लागतील. बघा मग हायड्रोजन इथे येऊन असे लागले, असे लागले. हायड्रोजन दादा, हायड्रोजन दादा मला 1 इलेक्ट्रॉन दे ना. हायड्रोजन दादाने 1 इलेक्ट्रॉन शेअर केला आणि कार्बन दादाने 1 इलेक्ट्रॉन शेअर केला आणि हायड्रोजन कसा छोटा भाऊ आहे, त्याने 1 इलेक्ट्रॉन पण त्याला दिला. फुल नाही तर फुलाची पाकळी दिली. आता छोटे भाऊ आहे, छोट्या भाऊकडनं काय अपेक्षा करायची, 4 लागताय भाऊ, 1च दे. मग वापस आला आहे हायड्रोजन, कार्बनला म्हणे, कार्बन दादा मला एक तुझा 1 इलेक्ट्रॉन दे ना. कार्बन म्हणे देईल, पण मला आधी तुझा 1 इलेक्ट्रॉन दे. मग याने पण दिला, याने पण दिला, याने पण दिला, याने पण दिला. तसंच चौथा पण भाऊ आला. सगळे एकदम व्यवस्थित नांदले त्यांच्या परिवारात. एक मोठा भाऊ, त्यांनी 4 जण सांभाळले. मोठ्या भावाची पण गरज पूर्ण झाली आणि छोटे भाऊ पण खुश झाले. मग ह्या कंडिशन मध्ये बघा, कार्बन किती होता, 1च होता कार्बन. इथं 1च कार्बन ऍटम आहे ना. आणि हायड्रोजन किती होते, 1 2 3 4. मग कार्बन 1 आणि हायड्रोजन किती, 4. याला आपण बोलतो CH4. इतकं कळलं. मग एखादं कंपाऊंड किंवा एखादा एक असा प्रोडक्ट बनून जातं जिथं कार्बन आणि हायड्रोजनच असतो, जिथं ओनली अँड ओनली कोण असतं, कार्बन आणि हायड्रोजन. त्याला आपण बोलतो हायड्रोकार्बन्स. काय बोलतो, हायड्रोकार्बन्स किंवा हायड्रोकार्बन. आलं लक्षात, याला आज आपण बोलतो हायड्रोकार्बन. हे होतं हायड्रोकार्बन, आपण शिकलो. आणि हे जी शेअरिंग केली ना, कार्बननी आणि हायड्रोजननी ही जी शेअरिंग केली ना, हा जो बॉन्ड बनला ना त्यांच्यात, एक बॉन्ड बनला ना त्यांच्यात, यालाच आपण बोलतो कोणता बॉन्ड, कोव्हॅलेंट बॉन्ड. कोव्हॅलेंट बॉन्ड, त्याला आपण बोलतो कोव्हॅलेंट बॉन्ड. आणि कोव्हॅलेंट बॉन्डची प्रॉपर्टीज काय, कोव्हॅलेंट बॉन्डचा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट कसा असतो, लो असतो. हा काय कोव्हॅलेंट बॉन्डचा प्रॉपर्टी. आय होप तुम्हाला समजलं असेल व्हॉट इज कोव्हॅलेंट बॉन्ड आणि व्हॉट इज हायड्रोकार्बन. 2 टॉपिक मी तुम्हाला इथं समजवलेले आहेत. एकदम व्यवस्थित याचा वापस स्टडी करायचा. जर समजलं नसेल तसं सांगायचं, मी वापस समजून देईल, एक स्पेशल व्हिडिओ बनवेल याच्याबद्दल. ओके, आता आपण पुढचा टॉपिक बघू आपल्या स्क्रीनवर. आय होप तुम्हाला तिकडचा टॉपिक समजला असेल. आता आपण पुढे बघू आपण काय शिकलो तिथे, बरोबर. एक तर तो 4 इलेक्ट्रॉन देऊ शकतो किंवा घेऊ शकतो, पण त्याला दोघं सारखंच पडत होतं, म्हणून त्यांनी काय केलं, शेअरिंग केली. शेअरिंग. त्याच्याजवळ कोण आला, हायड्रोजन आला. हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन आणि कार्बनचा इलेक्ट्रॉन. असे ते बोलत आले, दादा मला 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे. दादाने पण 1 इलेक्ट्रॉन दिला आणि त्यांना हा बॉन्ड जो तयार झाला त्याला आपण बोलतो कोव्हॅलेंट बॉन्ड.
आणि हायड्रोजन आणि कार्बन जेव्हा एकत्र येतात त्यांनाच आपण बोलतो हायड्रोकार्बन्स. आता त्याच्या पुढची एक प्रॉपर्टी आहे, कार्बन हॅज अ युनिक ॲबिलिटी. कार्बनकडे एक अशी ॲबिलिटी आहे की कार्बन काय करू शकतं, फॉर्म स्ट्रॉंग कोव्हॅलेंट बॉन्ड्स. कार्बन एकदम स्ट्रॉंग कोव्हॅलेंट बॉन्ड तयार करतं कोणासोबत, विथ अदर कार्बन ॲटम्स. बघा कार्बन आहे, यांनी शेअरच केलेले आहेत. ओके, शेअर केलेत असं खूप ते बनवू शकतात. ह्याच पॉवरला आपण बोलतो कॅटेनेशन पॉवर. ओके, आणि याच कंपाऊंड्सला आपण बोलतो कोव्हॅलेंट कंपाऊंड्स. कोव्हॅलेंट बॉन्डने बनलेल्या कंपाऊंड्सला आपण बोलतो कोव्हॅलेंट कंपाऊंड्स. आय होप तुम्हाला कळलं असेल. आता पुढे बघू. तर मग आपल्याला बघायचं आता कोव्हॅलेंट कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज. कोव्हॅलेंट कंपाऊंड्स हॅव लो मेल्टिंग पॉइंट्स अँड बॉइलिंग पॉइंट. कोव्हॅलेंट कंपाऊंडला काय असतो, लो मेल्टिंग पॉइंट असतो आणि बॉइलिंग पॉइंट असतो. त्याच्यानंतर जनरली दे आर इनसॉल्युबल इन वॉटर. ते पाण्यात कसे असतात, इनसॉल्युबल म्हणजे विरघळत नाही, आणि सॉल्युबल असतात कशात, ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स मध्ये. दे आर पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. म्हणजे त्याच्यातनं इलेक्ट्रिसिटी आणि हीट जास्त फ्लो होत नाही. आता पुढचा टॉपिक आपल्याला बघायचा आहे हायड्रोकार्बन्स. मी सांगितलं असा कंपाऊंड ज्याच्यात फक्त काय असेल, हायड्रोजन आणि कोण असेल, कार्बन, त्यांनाच आपण बोलतो हायड्रोकार्बन्स. दिस आर ऑल्सो कॉल्ड हायड्रोकार्बन्स. एवढंच दिलेलं, त्याच्यात जास्त काही दिलेलं नाही. आपण जसं तिथं पाहिला होता CH4 एक कार्बन आणि 4 हायड्रोजन, हे पण कशाचं एक्झाम्पल आहे, हायड्रोकार्बनचं एक्झाम्पल आहे. आता पुढे आपल्याला बघायचे हायड्रोकार्बनचे ना प्रकार पडतात, हायड्रोकार्बनचे टाइप्स पडतात. हायड्रोकार्बन मेनली 2 याच्यात क्लासिफाय केलं जातं, पण तुम्हाला तुमच्या बुद्धीप्रमाणे 9वीत एकच टाइप बघायचा आहे, तो म्हणजे ओपन चेन हायड्रोकार्बन्स. दुसरं असतं क्लोज चेन हायड्रोकार्बन्स, जे तुम्हाला 11th आणि 12thला येईल. पण आपल्याला आता 9वीत काय बघायचं आहे, ओपन चेन हायड्रोकार्बन्स. आता ओपन चेन मध्ये पण 2 प्रकार असतात, सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड. पण मला असं वाटतंय की व्हिडिओ जास्त मोठा होऊन जाईल, म्हणून मी तुम्हाला हे सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड नेक्स्ट लेक्चरला सांगेल. आपलं चॅप्टर फार लांबलंय, फार मोठे व्हिडिओज आहेत, अर्धा तासाचे. मला वाटतं तरी 3-4 व्हिडिओ बनवून गेलेले असतील. आता याच्या पुढचं नेक्स्ट लेक्चर असेल ते या चॅप्टरचा लास्ट लेक्चर असेल. घरी अभ्यास करा. सुरुवातीला काय सांगितलं होतं ते लक्षात ठेवा. आपल्या लाईफमध्ये हार्डनेस वाढवा, जास्त टफ व्हा आणि पुढे जा. जय शिवराय, जय सियाराम.